Hello everyone, today we going to learn standard 5th maths problem set 15. Question number 1 आहे solve the following and write the quotient and remainder. इथे बघा आपल्याला डिवायडेशन दिलेलं आहे, सर्वांना माहितीच आहे. ही डिवायडेशन सॉल्व करायची आणि इथे आपल्याला त्या डिवायडेशन मधील कोएफिशिएंट अँड रिमाइंडर हे राईट करायचे आहे. तर इथे 1284 डिवाइडेड बाय 32 दिलेला आहे. इथे 32 राईट करायचा आहे आणि इथे 1284 राईट करायचा. ओके, आता 32 ने आपल्याला ह्या नंबरला डिवाइड करायचा आहे. तर 32 हा किती डिजिट नंबर आहे? 2 डिजिट नंबर. तर इथे 2 डिजिट नंबर आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल ह्या 2 डिजिट नंबरचा आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. इथे 2 आहे, 1 to 12 आहे. तर 12 हा 32च्या टेबलमध्ये येतो का हे आपल्याला चेक करायचं आहे. आता 32चा टेबल तर आपल्याला लर्न नसेल, म्हणून मी इथे 32चा टेबल हा तयार करून घेतलेला आहे. तर 32च्या टेबलमध्ये 12 येणार का? ऑब्व्हियसली येणार नाही, कारण 32च्या टेबलमध्ये 32 पेक्षा ग्रेटर नंबरच येतील. तर त्यासाठी आपल्याला इथे 0 घ्यावं लागेल आणि इथे 0. 12 - 0 इथे 12. ओके, आणि इथे हा 8 घ्यावा लागेल, म्हणजे 128 येणार. आता 128 32च्या टेबलमध्ये किती नंबरला येतील हे चेक करूया. बघा इथे येतात 1 2 3 4 नंबरला, म्हणून इथे राईट करायचं 4 आणि इथे राईट करायचं 128. 128च येतात ना एक्झॅक्टली, म्हणून आपण 128च राईट केलं. 8 - 8 0, 2 - 2 0, 1 - 1 0. रिमेनिंग किती आहे? 4, म्हणून हा 4 इथे राईट करायचा. ओके, आता 32च्या टेबलमध्ये 4 येईल का? नो, कारण 4 ऑब्व्हियसली छोटा आहे ना, म्हणून इथे एक 0 राईट करायचा आहे आणि इथे 0, 4 - 0 4. सो रिमाइंडर आपल्याला मिळालेला आहे 4. आता टेबल कसा तयार करायचा हे तुम्हाला सांगते. 30पर्यंत तुमचे टेबल लर्न असू शकतात मे बी, बट 30च्या समोरचे जे टेबल्स आहेत आपल्याला दिलेले मोठे मोठे, ते टेबल्स आपण कसे तयार करणार इझिली मेथडने? तर आपल्याला माहितीच आहे की 32 1 जार 32. ओके, आता आपल्याला 32 2 जार फाइंड करायचं ना, तर या 32 मध्ये 32 मिळवायचे. 2 + 2 4, 3 + 3 6, म्हणजे 32 2 जार 64. परत आता या 64 मध्ये 32 ॲड करायचे. 6 + 2 4 + 2 6 येणार आणि इथे येणार 9. 96 हे थर्ड नंबरला येणार. परत यामध्ये 32 ॲड करायचे, परत इथे येणार 128. अशा प्रकारे तुम्ही 10पर्यंत हा नंबर तयार करू शकता पूर्ण 32चा. असे तुम्हाला कोणताही नंबर दिला तर ह्या मेथडने तुम्ही तयार करू शकता. त्यामध्ये तो नंबर ॲड करत करत जायचा आहे आणि इथे टेबल बनवून घ्यायचा आणि टेबल थ्रू आपल्याला हे सॉल्व करायचं. तर आता इथे कोएफिशिएंट काय येणार? कोएफिशिएंट राईट करायचा आहे. कोएफिशिएंट हा असतो इथे 40 आणि रिमाइंडर येणार आहे, रिमाइंडर आहे 4. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे 5586 डिवायडेड बाय 87. इथे मी 87चा टेबल तयार करून घेतलेला आहे. जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये टेबल तयार करणे शिकलो ना, त्याच प्रकारे मी इथे टेबल तयार करून घेतलेला आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल 87 हा 2 डिजिट नंबर आहे, तर आपल्याला पण 2 डिजिट नंबर बघायचे आहे समोरचे. तर हे 2 डिजिट किती आहे? 55. तर 87च्या टेबलमध्ये 55 येतील का? कारण हे स्मॉलर आहेत ना 55 87 पेक्षा. 87च्या टेबलमध्ये ऑब्व्हियसली 87 पेक्षा ग्रेटर डिजिटच येणार आहे. तर इथे आपल्याला एक 0 राईट करायचा आहे आणि इथे 0. इथे येणार परत 55. आता आपण हा नंबर इथे घेऊ शकतो 8. 558. आता 87च्या टेबलमध्ये 558 येतो का? चेक करा. नाही येत. मग 558 पेक्षा स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. एकदम स्मॉलर घ्यायचा नाही आहे, आपल्याला ह्याच्या जवळचा नंबर घ्यायचा आहे. तर बघा इथून चेक करत जायचं आहे आपल्याला. ओके, बिलो साईडने चेक करत जायचं आहे, कारण अपर साईडने आपण चेक करत गेलो तर सर्वच आपल्याला हे नंबर छोटे दिसतील ना. मग यापैकी कोणताही नंबर घ्यायचा नाही, 558च्या जवळचा नंबर. तर इथून चेक करत जाऊ आपण. बघा इथे आहे 522. तर आपल्याला 22 नंबर आपण घेऊ शकतो, बिकॉज तो स्मॉलर आहे ह्या नंबरपेक्षा. ओके, तर किती नंबरला आहे तो चेक करूया. 1 2 3 4 5 6. 6 नंबरला इथे 6 राईट करायचा आहे. 552, सॉरी इथे 522 पाहिजे.
ओके. 522 आता मायनस करू. 8 - 2 6, 5 - 2 3 आणि इथे 0 येणार. आता 36 नंबर बनला. परत आता 36 नंबर हा 87च्या टेबलमध्ये येणार का? नो, बिकॉज दिस नंबर इज स्मॉलर. तर हा 6 रिमेनिंग आहे ना, हा 6 इथे आपण घेऊ शकतो. 366. आता 366 87च्या टेबलमध्ये येतो का बघा. आपल्याला बिलो साईडने चेक करत जायचं आहे. ओके. तर बघा इथे 600 600 500 400 इथे 300 आहे. तर 348 नंबर आहे. 348 नंबर हा 366 पेक्षा स्मॉलर आहे. सो हा नंबर इथे राईट करू. आणि किती नंबरला आहे? 1 2 3 4. सो इथे लिहायचं 4 नंबर. आता -6 - 8 होणार नाही, सो कॅरी घ्यायचा आहे. या 6 कडून इथे हा 6 इथे राईट केला तर 16. 16 मधून 8 गेले 8. 6 कडे किती राहणार? 5. 5 मधून 4 आपण मायनस केला तर इथे 1. 3 - 3 0. 18 आला. आता इथे रिमेनिंग कोणताही नंबर आहे का आपल्याला इथे घ्यायला? नो. आणि 18 हा 87च्या टेबलमध्ये येणार नाही, म्हणजे हा रिमाइंडर आहे. अंडरस्टँड? सो इथे कोएफिशियंट काय मिळाला आपल्याला? 64 आणि रिमाइंडर काय मिळाला आपल्याला? 18. ओके. एक्झाम्पल नंबर 4 आहे 8543 डिवायडेड बाय 41. इथे 41चा टेबल मी फॉर्म करून घेतलेला आहे. आता राईट काय करायचं इथे? 41 आणि इथे घ्यायचं आहे 8543. परत 41च्या टेबलमध्ये 85 चेक करायचं आहे. आहे का 85? बघूया चेक करून. 85 नाही. तर आपल्याला 85पेक्षा स्मॉलर नंबर घ्यायचा असतो. सो इथे येणार आहे 82. जर आपण 123 घेतला तर ग्रेटर होईल ना, म्हणून 82 आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. तर किती नंबरला येतो तो? 2 नंबरला. 82. 5 - 2 3. 8 - 8 0. आता हा 4 इथे घ्यायचा आहे. 1 बाय 1 नंबर आपल्याला खाली असे उतरत जायचे आहे. ओके. लगेच आपण 43 दोन्हीही नंबर सोबत घ्यायचे नाही. ओके. आपल्याला 1 बाय 1 नंबरच घ्यायचे असतात. तर इथे 34 नंबर होईल. 34 हे 41च्या टेबलमध्ये येतील का? नाही, कारण स्मॉलर आहे. तर इथे आपल्याला 0 लिहायचं आहे आणि इथे पण 0 आणि इथे 34. आता आपण हा नंबर इथे घेऊ शकतो. ठीक आहे. रिमेनिंग जो 3 होता ना, हा इथे आपण घेतला. आता 343 नंबर आहे. 343 41च्या टेबलमध्ये चेक करू. तर आपल्याला बिलो साईडने चेक करायचा आहे. 369 328. 328 हा 343 पेक्षा स्मॉलर आहे. 369 घेतलं तर हा ग्रेटर होईल. सो आपल्याला 328 घ्यायचा आहे. किती नंबरला येतो तो? बघा 1 2 3 4 5 6 7 8. 8 नंबरला येतो, म्हणून इथे 8 राईट करायचा आणि इथे 328. आता मायनस करू. 3 - 8 होणार नाही. 4 कडून 1 कॅरी घेतला, इथे झाले 13. 13 - 8 5. 4 कडून कॅरी दिला तर 4 कडे राहणार 3. 3 - 2 1 आणि 3 - 3 0. आता बघा इथे 15 नंबर आहे. 15 नंबर हा 41च्या टेबलमध्ये येणार नाही, बिकॉज तो स्मॉलर आहे. बट आता इथे रिमेनिंग कोणताही नंबर आहे का इथे घ्यायला आपल्याला? नाही, म्हणजे हा रिमाइंडर आहे. तर क्वेश्चन काय आलेला आहे इथं? 208 आणि रिमाइंडर आलेला आहे 15. ओके. एक्झाम्पल नंबर 5 आहे 2304 डिवायडेड बाय 43. इथे घ्यायचा 43 आणि इथे 2304. 43 हा 2 डिजिट नंबर आहे, म्हणून समोरचे 2 डिजिट नंबर आपल्याला चेक करायचे 43च्या टेबलमध्ये येतो का. तर 23 43च्या टेबलमध्ये येणार नाही, बिकॉज ते स्मॉलर आहे. ओके. तर इथे 0. फर्स्ट ऑफ ऑल इथे 0 द्यायचा आहे आणि इथे येणार आहे 23. आता आपण हा 0 इथे घेऊ शकतो, म्हणजे झाले 230. 230 43च्या टेबलमध्ये येतात का चेक करू. 230 येत नाही, म्हणजे आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचे आहे. तर बिलो साईडने चेक करत जायचं आहे. बघा इथे 258 आहे. 258 हे ग्रेटर होतील या नंबरपेक्षा, तर आपल्याला 215 घ्यायचं. तर किती नंबरला येतात? 1 2 3 4 5 नंबरला. इथे राईट करायचं 5. किती येतात? 250. 215.
मायनस करू, 0 - 5 नाही होणार, इथे कॅरी घेऊ आपण, 10 झाले, 10 - 5 5, 3 मधून 1 दिला होता तर 3 कडे राहणार 2, 2 - 1 1 आणि 2 - 2 0, इथे 15 नंबर आला. आता रिमेनिंग काय आहे, इथे 4 रिमेनिंग आहे ना, म्हणून हा रिमेनिंग 4 इथे 15च्या जवळ राईट करायचा. ओके, 154 43च्या टेबलमध्ये चेक करू आपण. 154 नाही आहेत, सो स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. सो इथे 172 हा ग्रेटर होणार, 129 घ्यावं लागेल 3 नंबरला, 129. आता आपण मायनस करू, 4 - 9 होणार नाही, सो इथे 5 कडून 1 कॅरी घेतला आणि हा 4 इथे राईट केला तर 14 होईल. आता 14 मधून 9 काढायचे आहे, 5 राहतील आणि इथे 5 कडून 1 कॅरी घेतला तर 5 कडे 4 राहतील, 4 मधून 2 मायनस केले, इथे 2, 1 - 1 0, इथे 25. आता इथे रिमेनिंग कोणताही नंबर नाही 25च्या जवळ राईट करायला आणि 25 हा 43च्या टेबलमध्ये पण येणार नाही, म्हणून हा रिमाइंडर आहे. ओके, तर इथे क्वेश्चन इज इक्वल टू 53 आणि रिमाइंडर इज इक्वल टू 25. ओके, एक्झाम्पल नंबर 6 आहे 56,741 डिवाइडेड बाय 26. इथे 56,741. आता 26 आहे ना, समोरचे 2 डिजिट नंबर आपल्याला बघायचे 26च्या टेबलमध्ये येतात का. हे 56 आहे, 56 चेक करूया येतात का, नाही येत. तर स्मॉलर डिजिट कोणता आहे, 52 आहे. 52 आपल्याला घ्यायचा, किती नंबरला आहे, 2 नंबरला. 52 मायनस 6 - 2 4, 5 - 5 0. आता हा 7 आहे, 7 घ्यायचा 4 जवळ, 47 नंबर होईल. 47 हा 26च्या टेबलमध्ये येतो का बघा, येत नाही, सो स्मॉलर नंबर काय आहे, 26च घ्यायचा आहे, बिकॉज 52 हा ग्रेटर होईल, तर 26 घ्यायचा आहे. 26 1 जा 26, 7 - 6 1, 4 - 2 2, 21 नंबर आला. 21 नंबर हा 26च्या टेबलमध्ये येणार नाही, बिकॉज तो स्मॉलर आहे, तर आपल्याला हा नंबर घ्यायचा. आपण 7 इथे घेतलेला आहे, आता रिमेनिंग इथे 4 आणि 1 आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे 4 घेणार. 214 ह्या 26च्या टेबलमध्ये चेक करा बरं, येते का, बिलो साईडने चेक करायचं आहे. 214 इथे बघा 234 आहे, हा ग्रेटर होणार, सो 208 घेऊ शकतो आपण, 214 पेक्षा स्मॉलर आहे. 208 किती नंबरला आहे, 1 2 3 4 5 6 7 8, 8 घ्यायचा. इथे मायनस करू, 4 - 8 नाही होणार, तर कॅरी घेऊ आपण, इथे 1, इथे 14 होईल, 14 - 8 इथे 6 येणार. आता या 1 कडून कॅरी घेतला तर 1 कडे 0च राहील, 0 - 0 0, 2 - 2 0. आता इथे 6 आला, रिमेनिंग इथे आणखी 1 आहे ना, हा 1 इथे या 6च्या जवळ घ्यायचा, 61 नंबर होईल. 26च्या टेबलमध्ये 61 नंबर आहे का चेक करू आपण, बघा 26 52 78 आहे, 61 पेक्षा 78 ग्रेटर आहे, तर आपल्याला हाच घ्यावा लागेल ना 52, 2 नंबरला 52. 1 - 2 नाही होणार, तर कॅरी घ्यावं लागेल, इथे 11 होतील, 11 - 2 इथे 9 येणार आणि इथे 5 राहतील, तर 5 - 5 0, तर इथे रिमेनिंग किती आले, 9. हे रिमाइंडर आहेत 9. तर फर्स्ट ऑफ ऑल राईट करू क्वेश्चन. क्वेश्चन कोणता असतो, जे आपल्या इथे आन्सर आला ना, हा क्वेश्चन असतो. ओके, सो क्वेश्चन आहे 2182 आणि रिमाइंडर आहे 9. ओनली 9 राईट केलं तरी चालेल. ओके.